नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोबॅबिलिटी या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.3 सॉल्व करायचा आहे। पहा त्यातील पहिला प्रश्न येथे आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये एकच प्रश्न आहे आणि 6 एक्सपेरिमेंट आहेत। तर हा एक्सपेरिमेंट आहे आणि या एक्सपेरिमेंटच्या या इव्हेंट आहेत। पहा सर्वप्रथम आपण इव्हेंट म्हणजे काय समजून घेऊ। येथे आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचा आहे आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट पण लिहायचे आहेत आणि ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट। हा जो एक्सपेरिमेंट आहे हा एक्सपेरिमेंट आहे, या एक्सपेरिमेंटचे आपल्याला काय लिहायचे, सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट आणि राईट आल्सो इव्हेंट्स ABC। या इव्हेंट आपल्याला ABC लिहायचे आहेत आणि त्या इव्हेंटचे पण सॅम्पल पॉईंट आपल्याला लिहायचे आहेत। पण आन्सर आपण नंतर लिहू, फक्त आपण इव्हेंट म्हणजे काय समजून घेऊ। आता 1 डाय इज रोल हा काय केलेला आपण एक्सपेरिमेंट केलेला आहे। एक डाय आपण रोल केला किंवा थ्रो केला तर आपल्याला आउटकम्स काय मिळतील। एक डाय आपण थ्रो केल्यामुळे 1 टॉप सरफेसवर 1 असेल, 2 असेल, 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6, बरोबर आहे। एवढे आउटकम्स आपल्याला मिळतील। एक डाय आपण रोल केल्यामुळे आपल्याला एवढे आउटकम्स मिळतील, आउटकम्स, बरोबर आहे। हे जे आउटकम्स आहेत, एखादी पर्टिक्युलर कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर त्या आउटकमच्या सेटला काय म्हणायचं, इव्हेंट म्हणायचं। पहा येथे इव्हेंट ए काय आहे, इवन नंबर ऑन दी अप्पर फेस। पहा अप्पर फेसला इवन नंबर आला पाहिजे। या आउटकम्सपैकी कोणते आउटकम्स येतील, इवन पाहिजेत। 2, 4 आणि 6 हे इवन नंबर आहेत, बरोबर आहे। पहा याच एक्सपेरिमेंटमधून म्हणजे याच आउटकम्समधून आपण हे आउटकम्स काढलेले आहेत। हे एक्सपेरिमेंटचे आउटकम्स आहेत, बरोबर आहे। परंतु हे कसे आहेत, या एक्सपेरिमेंटचे आउटकम्स त्यातून एक पर्टिक्युलर कंडिशन सॅटिस्फाय होत आहे, बरोबर आहे। म्हणजे इवन नंबरची कंडिशन सॅटिस्फाय होत आहे। तर या आउटकम्सला काय म्हणायचं, हे आहेत फेवरेबल आउटकम्स, फेवरेबल आउटकम्स आहेत। याच आउटकम्समधून हे जे आपण कंडिशन सॅटिस्फाय करणारे आउटकम्स काढले हे कोणते आहेत, फेवरेबल आउटकम्स। पहा ऑड नंबर ऑन दी अप्पर फेस, ऑड अप्पर फेसला ऑड नंबर पाहिजे म्हणजे 1, 3 आणि 5, बरोबर आहे। ही पण कंडिशन सॅटिस्फाय होईल। हे पण काय आहेत, याच आउटकम्समधून आपण हे आउटकम्स काढलेले आहेत, हे पण फेवरेबल आउटकम्स आहेत। तर या फेवरेबल आउटकम्सचा जर आपण सेट केला, सपोज हा एक सेट होईल, बरोबर आहे, आणि हा एक सेट होईल, तर या सेटला काय म्हणायचं, इव्हेंट। पहा हा जो सेट केला या सेटला आपल्याला इव्हेंट म्हणायचं आणि इव्हेंट आपल्याला ABC, पहा इव्हेंट आपल्याला कॅपिटल ABCD या अक्षरांनी दाखवायचे आहेत। तर ही काय इव्हेंट आहे, बरोबर आहे। आता तुमच्या इव्हेंट म्हणजे काय लक्षात आलं। पहा एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस हा होईल, बरोबर आहे, हा होईल एक्सपेरिमेंटचा, तो आपल्याला यसने दाखवायचा आहे। एक्सपेरिमेंटचा जो सॅम्पल स्पेस आहे तो आपल्याला यसने दाखवायचा आहे आणि इव्हेंटचे सॅम्पल स्पेस हे आपल्याला कॅपिटल ABC ज्याप्रमाणे इव्हेंट दिलेले असतील त्याप्रमाणे आपल्याला इव्हेंट लिहायचे आहेत। तर आता इव्हेंट म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं आहे, म्हणजे हा सेट काय आहे, या सेटचा सबसेट आहे, बरोबर आहे। म्हणजे यातीलच एलिमेंट यामध्ये असतात। हे जे सेट आहेत ते कसे आहेत, या सेटचे सबसेट आहेत। पहा पहिला एक्सपेरिमेंट, त्याचं सोल्युशन लिहू आपण। 1 डाय इज रोल हा काय एक्सपेरिमेंट आणि या इव्हेंट आहेत। तर राईट सॅम्पल स्पेस यस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट, आपल्याला एक्सपेरिमेंटचा सॅम्पल सेट लिहायचा आहे, तो यसने दाखवायचा आहे। याचे जे आउटकम असतील त्यामधून या कंडिशन आपल्याला काढायच्या आहेत। पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, 1 डाय इज रोल केलेला आहे, बरोबर आहे। येथे लिहिणार 1 डाय इज रोल, एक डाय आपण असा फिरविला किंवा थ्रो केला, देन सॅम्पल स्पेस, या एक्सपेरिमेंटचा आपल्याला यस आणि N ऑफ S काढायचा आहे। एक्सपेरिमेंटचा आपल्याला सॅम्पल स्पेस, तर आउटकम्स काय होतील, अप्पर फेसला 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 किंवा 6, कारण एकच डाय आहे, बरोबर आहे। म्हणजे यापैकी कोणती तरी एक रीडिंग असेल, म्हणजे एवढे आउटकम्स मिळतील। त्या आउटकम्सचा आपण सेट केला तर तो काय आहे, सॅम्पल स्पेस। आता N ऑफ S,
म्हणजे या सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट आहेत 1 2 3 4 5 6 आहेत. टोटल ही क्वांटिटी 6 आहे म्हणजे एन ऑफ एस ही व्हॅल्यू 6 आहे. हा जो एक्सपेरिमेंट दिलेला आहे या एक्सपेरिमेंटचा आपण सॅम्पल स्पेस आणि एन ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट हे काढलेले आहेत. आता इव्हेंट ए येथे आपण इव्हेंट लिहू. इव्हेंट ए काय आहे इवन नंबर ऑन दी अप्पर फेस. इवन नंबर ऑन दी अप्पर फेस. इवन नंबर त्याचा सेट करायचा आपल्याला म्हणजे एनेच दाखविणार आपण आणि हा कर्ली ब्रॅकेट करणार. इवन नंबर ऑन दी अप्पर फेस याच एलिमेंटमधून आपल्याला याच आउटकम्समधून आपल्याला इवन नंबर पाहिजेत. म्हणजे इवन नंबर कोणते असतील हे 2 4 आणि 6 कारण यांना 2ने हे डिव्हिजिबल आहेत. 2ने यांना डिवाईड करता येते म्हणजे हे कोणते आहेत इवन नंबर 2 4 आणि 6. इथे लिहिणार 2 4 आणि 6. आपल्याला पुन्हा एन ऑफ ए पण काढायचा आहे बरोबर आहे. एचा सेट हा झाला तर एन ऑफ ए म्हणजे या सेटमध्ये किती एलिमेंट आहेत 3 आहेत. एन ऑफ एची व्हॅल्यू 3. आता याच्या पुढे आपण इव्हेंट बी लिहू. इव्हेंट बी तुम्ही एकाखाली एक लिहा. इव्हेंट बी काय आहे ऑड नंबर ऑन दी अप्पर फेस. ऑड नंबर ऑन अप्पर फेस. अप्पर फेसवर ऑड नंबर पाहिजे. सेट बीचा येईल कारण बीची इव्हेंट आहे तर ऑड नंबर पाहिजेत आपल्याला. या आउटकम्समधून ऑड नंबर कोणते मिळतील ऑड नंबर म्हणजे 1 3 आणि 5 हे 3 नंबर ऑड आहेत बरोबर आहे. ऑड नंबर 1 3 आणि 5 1 3 आणि 5. नंतर एन ऑफ बी काढू आपण. किती एलिमेंट आहेत 3 आहेत. एन ऑफ बीची व्हॅल्यू 3. आता इव्हेंट सी प्राईम नंबर ऑन दी अप्पर फेस. इव्हेंट सी लिहून घेऊ आपण. इव्हेंट सी प्राईम नंबर ऑन अप्पर फेस. सीचा सेट सी इक्वल टू हा कर्ली ब्रॅकेट करणार आपण. आता प्राईम नंबर पाहिजेत. यापैकी प्राईम नंबर कोणते आहेत हा 1 आपला प्राईम नंबर नसतो बरोबर आहे. 1 प्राईम नंबर पण नाही आणि कंपोजिट नंबर पण नाही म्हणजे 2 3 आणि 5 हे 3 कसे आहेत प्राईम नंबर आहेत. 2 3 आणि 5. आता एन ऑफ सीची व्हॅल्यू काय मिळेल 1 2 3 एलिमेंट आहेत. याप्रमाणे आपल्याला हा जो दिलेला एक्सपेरिमेंट आहे त्याचा सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट आपण फाइंड आउट केलेले आहेत आणि हे ज्या इव्हेंट दिलेले आहेत त्या इव्हेंटचे पण आपण सेट आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट ते पण फाइंड आउट केलेले आहेत. नेक्स्ट सेकंड एक्सपेरिमेंट 2 डाईस आर रोल सायमल्टेनियसली. 2 डाईस एकदाच रोल केलेले आहेत थ्रो केलेले आहेत रोल केलेले आहेत. हा एक डाईस आहे सपोज. डाईस माहिती आहे आपल्याला सापशिडी किंवा लुडो खेळताना आपण डाईस वापरतो बरोबर आहे. आणि हा एक डाईस आहे तर यावर मार्किंग 1 to 6 असते बरोबर आहे. प्रत्येक फेसला 6 सरफेसवर 1 to 6 याप्रमाणे मार्किंग केली असते. याचे आउटकम्स काय मिळतील एक तर 1 मिळेल 2 मिळेल 3 मिळेल 4 मिळेल 5 मिळेल किंवा 6 मिळेल बरोबर आहे. आणि याचे आउटकम्स आपल्याला 1 2 3 4 5 आणि 6 मिळतील. यापैकी कोणताही एक मिळू शकेल यापैकी कोणताही एक. परंतु 2 डाईस आपण एकाच वेळी थ्रो केल्यामुळे आपल्याला या सर्व रीडिंग घ्यायच्या आहेत. किती रीडिंग घेऊ शकतात त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या 1 बरोबर या सर्व घ्यायच्या 1 to 6 2 बरोबर 1 to 6 3 बरोबर 1 to 6. प्रथम आपण एक्सपेरिमेंट लिहून घेऊ. याचं सोल्युशन 2 डाईस आर रोल. 2 डाईस एक असेल तर डाय म्हणणार आपण. 2 किंवा 2पेक्षा जास्त असेल तर आपण डाईस म्हणतो. 2 डाईस आर रोल सायमल्टेनियसली.
सॅम्पल स्पेस लिहिणार आपण एस इक्वल टू पहा सॅम्पल स्पेस काय होईल, हा 1 घ्यायचा आणि 1 बरोबर सर्व घ्यायच्या म्हणजे काय येईल पहा 1 1 पहा 1 बरोबर सर्व 1 आता इथे 2 बरोबर आहे, हा 1 तर तेथे 3 हा 1 तर हा 4 1 5 आणि 1 6 पहा 1 बरोबर या 6 रीडिंग घेतले आपण, आता 2 बरोबर या 6 घ्यायच्यात म्हणजे पहिला 2 घ्यायचा नंतर 1 पहा येथे 2 येथे 2 येथे 2 आणि येथे 3 येईल बरोबर आहे, 2 आणि येथे 4 2 5 2 आणि 6 पहा आता 2 घेतला आपण याचा 3 तर सर्व रीडिंग म्हणजे इथे काय येईल 3 1 पहा लक्षात राहण्यासाठी 11 to 16 21 to 26 31 to 36 फक्त मध्ये कॉमा कॉमा लिहायचा आहे आपल्याला 31 म्हणजे इथे 32 बरोबर आहे, कॉमा लिहिणार मध्ये येथे 3 आणि 3 3 आणि 4 3 आणि 5 3 आणि 6 पहा आपण हा 3 फिक्स ठेवला पहा 3 झाला, आता 4ला फिक्स ठेवायचं आहे आपल्याला 4ला फिक्स ठेवायचं आहे आपल्याला आणि या सर्व रीडिंग घ्यायच्या आहेत 4 फिक्स आणि 1 to 6 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 बरोबर या सर्व रीडिंग म्हणजे पहिला 5 घेणार आपण 1 प्रत्येकामध्ये कॉमा पण लिहायचा आहे 5 2 5 3 5 4 5 5 आणि 5 6 बरोबर आहे, आता 6 घेऊ 6 बरोबर सर्व रीडिंग 6 बरोबर 1 घेऊ 6 2 6 3 6 4 6 5 6 6 बरोबर आहे पहा एवढा मोठा हा ब्रॅकेट राहणार आहे, हा झाला सॅम्पल स्पेस दिलेल्या एक्सपेरिमेंटचा हा सॅम्पल स्पेस झाला. आता एन ऑफ एस पहा कारण एसची पण व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला, दिलेल्या एक्सपेरिमेंटचा एस आणि दिलेला एक्सपेरिमेंटचा एन ऑफ एस एन ऑफ एस ही व्हॅल्यू किती होईल पहा एका लाईनमध्ये 6 आहेत, या 6 लाईन आहेत म्हणजे 36 आहेत बरोबर आहे, एन ऑफ एस 36 एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट काढले. आता इव्हेंट पहा आता इव्हेंट ए पहा इथे इव्हेंट ए लिहून घेऊ आपण इव्हेंट ए पूर्ण सेंटेन्स ॲज इट इज आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे. दी सम ऑफ दी डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज अ मल्टिपल ऑफ 6 पहा पूर्ण सेंटेन्स इथे लिहून घ्या तुम्ही, फक्त इव्हेंट एचं प्रॉब्लेममधीलच ॲज इट इज सेंटेन्स लिहून घ्यायचं. नंतर इव्हेंट एचं सेंटेन्स आपण लिहिल्यानंतर आपल्याला एचा सेट करायचा आहे, तर सेट कसा होईल दी सम ऑफ दी डिजिट्स पहा सम म्हणजे ॲडिशन ऑफ दी डिजिट्स ऑन अप्पर फेसेस पहा अप्पर फेसेसला आपल्याला डिजिट असे पाहिजेत की त्यांची सम इज अ मल्टिपल ऑफ 6 त्यांची सम केली आपण तर मल्टिपल ऑफ 6 म्हणजे 6च्या पटीमध्ये असली पाहिजे 6च्या टेबलमध्ये पहा इथे दोघांची ॲडिशन 2 होईल, येथे 3 होईल, येथे 4 येथे ॲडिशन 5 होईल, येथे ॲडिशन 6 आपल्याला काय पाहिजे 2 नंबर पहा दोघांची ॲडिशन केली आपण दी सम ऑफ दी डिजिट्स या 2 डिजिटची आपण ॲडिशन केली तर अप्पर फेसेसला इज अ मल्टिपल ऑफ 6 म्हणजे 6च्या टेबलमध्ये पाहिजे 6च्या मल्टिपलमध्ये 5 आणि 1 म्हणजे 6 होतील बरोबर आहे. 6 हे घेता येईल आपल्याला, ही ॲडिशन 7 होईल. ॲडिशन आपल्याला किती पाहिजे 6 किंवा 6च्या टेबलमध्ये पाहिजे 6च्या मल्टिपलमध्ये, ही ॲडिशन 6 ॲडिशन 4 होईल, ॲडिशन 5 ॲडिशन ही 6 होईल बरोबर आहे. ही 7 ही 8 होणार आहे 4 5 ही ॲडिशन 6 होईल.
ही ॲडिशन 7, ही 8 होईल, ही 9 होईल, 6 पाहिजे आपल्याला ॲडिशन किंवा 6च्या टेबलमध्ये, ही 5, ही 6 होईल, 4 to 6 होईल. 4 3 7 होतील, हे 8 होतील, हे 9 होतील, हे 10 होतील, हे 6 होतील, हे 5 2 7 8 9, हे 10, हे 11, हे 7 होतील, हे 8 होतील, हे 9, हे 10, हे 11, 6 आणि 6 म्हणजे हे किती होतील, दोघांची ॲडिशन 12 म्हणजे 6च्या मल्टिपलमध्ये आहे, म्हणजे ही एक रीडिंग येणार आहे. पहा रीडिंग किती येतील, हे 1 5. पहा याचा सेट कसा होईल, रीडिंग येणार आहे 1 5. पहा सेंटेन्स तुम्ही लिहून घ्या. नंतर रीडिंग 2 4, 2 4. नंतर रीडिंग येणार आहे 3 3, 4 2, 5 1, 5 1 आणि 6 6, 6 6. पायाचा सेट लिहिला आपण. देअरफॉर एन ऑफ ए, एन ऑफ ए क्वांटिटी किती आहे, 1 2 3 4 5 6. एन ऑफ एची व्हॅल्यू 6. पहा आता इव्हेंट बी, इव्हेंट बी हे सेंटेन्स तुम्ही लिहून घ्या. जे दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये ते सेंटेन्स येथे लिहून घ्या. दी सम ऑफ द डिजिट्स ऑन अपर फेसेस इज मिनिमम 10. पहा इव्हेंट बी हे सेंटेन्स तुम्ही ॲज इट इज लिहून घ्या येथे. आणि आपण आता बीचा सेट लिहू. काय लिहायचं आहे आपल्याला, दी सम ऑफ दी डिजिट्स. पहा हा एक डाय आहे, हा एक डाय, तर त्यांच्या अप्पर फेसला जे डिजिट येणार आहेत त्यांची सम घेतली आपण तर इज मिनिमम 10. कमीत कमी 10 पाहिजे, म्हणजे मिनिमम 10 पाहिजे. 10पेक्षा जास्त आली तर चालेल, परंतु 10 पाहिजे, 10पेक्षा अजून कमी नको. पहा 10 पाहिजे आहे आपल्याला ॲडिशन, किंवा 10पेक्षा जास्त पाहिजे, 10 किंवा 10पेक्षा जास्त. पहा इथपर्यंत होणार नाही. पहा ही 2 होईल, हे 10 किंवा 10पेक्षा जास्त, ही ॲडिशन लो होईल, बरोबर आहे. 10पेक्षा ॲडिशन लो आहेत, 10 किंवा 10पेक्षा जास्त पाहिजे आपल्याला. येथे 8 होतील, येथे 9 होतील, येथे ही येणार आहे 4 आणि 6. पहा प्रत्येकाची ॲडिशन केली आपण तर 10पेक्षा लेस असेल. आपल्याला मिनिमम 10 पाहिजे, ॲडिशन 10 किंवा 10पेक्षा जास्त आली तर चालेल, परंतु मिनिमम 10 पाहिजे. ही 9 होते, 9 नाही पाहिजे, मिनिमम 10, कमीत कमी 10 पाहिजे आपल्याला. ही 10 होईल. आता ही 6 होईल, ही 7 8 9, हे 10 होतील, 5 आणि 5, हे 11 होतील, हे पण चालेल आपल्याला. हे 7 होतील, हे 8 होतील, हे 9, हे 6 4 10 होतील, हे 11 होतील आणि हे 12 होतील. पहा एवढ्या रीडिंग आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे सेट ऑफ बी आपल्याला सेटमध्ये काय लिहिणार आपण, पहा 4 6, 4 आणि 6 ही एक रीडिंग. नंतर 5 5, 5 6, 6 4, सिक्स 5 आणि 6 6. प्रत्येकामध्ये कॉमा पण लिहायचा आहे आणि ब्रॅकेट क्लोज. रीडिंग किती होतील, 1 2 3 4 5 6, म्हणजे एन ऑफ बी ही व्हॅल्यू आपल्याला 6 मिळेल, बरोबर आहे. पहा आता इव्हेंट सी, इव्हेंट सी पहा बोर्डवर स्पेस कमी आहे त्यामुळे सेंटेन्स आपल्याला लिहिणं शक्य नाही येथे. तुम्ही सेंटेन्स लिहून घ्या. इव्हेंट सी ॲज इट इज आपल्याला लिहून घ्यायचा आहे आणि सीचा आता सेट करायचा. सेटमध्ये आपण काय लिहिणार, त्या दी सेम डिजिट ऑन दी बोथ अप्पर फेसेस. पहा या सॅम्पल स्पेसमधून आपल्याला काय चूज करायचं आहे, काय निवडायचं आहे, दी सेम डिजिट ऑन दी बोथ दी अप्पर फेसेस. आपल्याला हे सर्व कसे आहेत, अप्पर फेसेसला आलेले आहेत पॉईंट, बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे, सेम डिजिट, दोन्ही पण सारखे पाहिजेत, म्हणजे 1 1 हे सेम आहेत. आता
हे 2 2 हे पण सेम आहेत, 3 3 हे पण सेम आहेत, दोन्ही पण सारखे पाहिजेत, म्हणजे 4 4 5 5 आणि 6 6 होईल, बरोबर आहे. 5 5 आणि 6 6. ही मार्किंग पहिल्या प्रॉब्लेमची आहे. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6 हे सेम आहेत, बरोबर आहे, सेम डिजिट. 2 2 3 3 4 4 5 5 and 6 6. n of c, n of c व्हॅल्यू काय मिळेल, 1 2 3 4 5 6 रीडिंग आहेत. पहा याप्रमाणे आपल्याला आन्सर लिहायचा आहे. फक्त इव्हेंटचं सेंटेन्स तुम्ही लिहून घ्या. नेक्स्ट पहा थर्ड एक्सपेरिमेंट. 3 कॉईन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. 3 कॉईन एकाच वेळी असे टॉस केलेले आहेत. तर या इव्हेंट आहेत आणि 3 कॉईन एकाच वेळी सायमल्टेनियसली आपण टॉस केलेले आहेत. तर या एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट लिहायचे आहेत आणि या इव्हेंट आहेत, या इव्हेंटचं पण आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. पहा सोल्युशन. पहा 3 कॉईन एकाच वेळी टॉस केलेले आहेत. तर आपल्याला आउटकम्स काय मिळतील. पहा लक्षात कसं ठेवायचं, 4 टाइम्स एच 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 लिहायचं, 4 टाइम्स. त्याच्याखाली 4 टाइम्स टी 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 आणि टी लिहायचं आपल्याला. पहा व्हर्टिकल लिहायचं आपल्याला, 4 टाइम्स एच आणि 4 टाइम्स टी, बरोबर आहे. येथे काय करायचं, 2 टाइम्स एच, आधी एच नंतर टी, 2 टाइम्स एच, 2 टाइम्स टी, 2 टाइम्स एच आणि 2 टाइम्स टी. आता 1 टाइम्स, आधी एच, 1 टाइम्स एच टी, अल्टरनेट एच टी एच टी एच आणि टी. या रीडिंग आपल्याला मिळणार आहेत. 3 कॉईन्स आपण टॉस केले सायमल्टेनियसली, तर एवढे आउटकम्स आपल्याला मिळतात. पहा ही ट्रिक लक्षात ठेवा. 4 टाइम्स एच आहेत, नंतर 4 टाइम्स टी आहेत, येथे 4, येथे 2, येथे 1. पहा ही ट्रिक लक्षात ठेवा. एक्सपेरिमेंट लिहून घेऊ. 3 कॉईन्स आर टॉस सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली म्हणजे एक साथ, एकाच वेळी, एकदाच, सायमल्टेनियसली. पहा एक्सपेरिमेंटला सॅम्पल स्पेस एचने दाखवायचं आपल्याला. काय काय मिळेल आपल्याला, एच एच एच. या रीडिंग आता लिहून घ्यायची आपण. एच 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 ही एक रीडिंग, नंतर एच एच टी, नंतर एच टी एच, एच टी टी, टी एच टी, टी टी एच, टी टी टी. 3 रीडिंग आहेत. ही पहिल्या कॉईनची, ही दुसऱ्या कॉईनची आणि ही तिसऱ्या कॉईनची. तर आता एन ऑफ एस किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर आहे. आता इव्हेंट ए. पहा सेंटेन्स लिहून घ्या. टू गेट ॲट लिस्ट 2 हेड्स. टू गेट ॲट लिस्ट 2 हेड्स. पहा येथे ॲट लिस्ट आहे. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. ॲट लिस्ट म्हणजे काय, कमीत कमी किती पाहिजेत, 2 पाहिजेत. जास्त असेल तर चालेल, 3 आले तर चालेल, परंतु 2 पाहिजेत कंपल्सरी. ॲट लिस्ट 2 पाहिजेत. आणि 3 असेल तरी पण चालेल, 2पेक्षा जास्त चालतील, परंतु ॲट लिस्ट म्हणजे कमीत कमी 2 पाहिजेत आपल्याला. 2पेक्षा जास्त असेल तर चालेल, परंतु ॲट लिस्ट 2 पाहिजेत. म्हणजे ए इक्वल टू काय पाहिजे, 2 हेड्स पाहिजेत. पहा इथे 2 हेड, इथे 3 आहेत, ॲट लिस्ट 2पेक्षा जास्त असेल तर चालेल, म्हणजे हे घेणार आपण. इथे 3 हेड आहेत, ते पण चालेल आपल्याला.
कारण ॲटलिस्ट 2 पाहिजेत. येथे पण 2 हेड आहेत, ते पण घेणार आपण. 2 हेड्स येथे पण आहेत, एच आणि एच, बरोबर आहे. एच टी एच, एच टी एच. येथे नाही आहे, येथे 2 हेड आहेत, टी एच एच, बरोबर आहे. येथे 1 हेड आहे, येथे 1 हेड, येथे हेड नाही आहे. म्हणजे किती येतील? 1 2 3 4. ॲटलिस्ट म्हणजे फक्त कमीत कमी 2च लिहायचे नाही आपल्याला. 2पेक्षा जास्त असेल तरी ते घ्यायचे आपल्याला. एन ऑफ ए ही व्हॅल्यू 1 2 3 4, बरोबर आहे. आता इव्हेंट बी लिहू आपण. इव्हेंट बी, बीचं सेंटेन्स आहे टू गेट नो हेड, टू गेट नो हेड. आता बी याचे आउटकम्स आपल्याला या सॅम्पल स्पेसमधून चूज करायचे आहेत. काय पाहिजे? टू गेट नो हेड, हेड नसला पाहिजे. नो हेड, हेड नसला पाहिजे. येथे हेड आहे, येथे हेड आहे, येथे पण हेड आहे, येथे आहे, येथे पण हेड आहे. फक्त येथे हेड नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार? टी टी टी. देअरफॉर एन ऑफ बी ही व्हॅल्यू मिळेल 1. हे एन ऑफ बीची व्हॅल्यू 3 लिहायची नाही, फक्त 1, कारण ही एकच रीडिंग आहे 3 कॉईनची, बरोबर आहे. आता इव्हेंट सी, सेंटेन्स लिहून घ्यायचं. इव्हेंट सी सेंटेन्स आहे टू गेट हेड ऑन दी सेकंड कॉईन, टू गेट हेड ऑन सेकंड कॉईन. सीचा सेट, सेकंड कॉईनला हेड पाहिजे आपल्याला. सेकंड कॉईनला हेड पाहिजे. फर्स्ट सेकंड म्हणजे येथे हेड पाहिजे आहे, बरोबर आहे. सेकंडला हेड आहे. 2 नंबरला हेड पाहिजे आपल्याला. येथे हेड नाही आहे, टी आहे. सेकंडला हेड आहे, येथे पण सेकंडला हेड आहे, येथे टी आहे, येथे टी आहे. म्हणजे एवढ्या रीडिंग मिळतील आपल्याला. एच 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 ही एक रीडिंग. सेकंडला हेड आहे एच एच टी. या रीडिंग लिहिता येणं आवश्यक आहे. या लिहिता आल्या तरच पुढे सॉल्व करता येईल. नंतर एच टी एच एच, टी एच एच. सेकंडला हेड आहे, येथे पण सेकंडला हेड आहे, टी एच टी, टी एच टी. किती रीडिंग आहेत? 1 2 3 4. एन ऑफ सी ही व्हॅल्यू 4 मिळेल. नेक्स्ट 4th एक्सपेरिमेंट. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड. आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. यूजिंग डिजिट्स हे अंक वापरायचे आहेत 0 1 2 3 4 5 विदाऊट रिपिटेशन. म्हणजे रिपीट झाले नाही पाहिजे. 1 2 टाईम्स नाही आला पाहिजे. म्हणजे 11 नको आपल्याला, 22 नको, 33 नको, असे रिपीट दोन्ही अंक सारखेच नाही आले पाहिजे. यापासून आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. त्याचा आपल्याला सॅम्पल स्पेस तयार करायचा आहे. कसं लिहिणार आपण? किती अंक तयार होतील? नंबर कोणते आहेत? 0 1 2 3 4 आणि 5, बरोबर आहे. आधी जर 0 घेतला आपण, 0 1 0 2, तर हे काय आहेत? एक अंकीच नंबर आहेत. 2 डिजिट हा नंबर होणार नाही. 0 1 1 नंतर 0 असेल तर तो 2 डिजिट नंबर आहे. परंतु 0 1 हा एक अंकी होईल. म्हणजे आपल्याला आधी 0 घेता येणार नाही, नंतर 0 आला तर चालेल. आता हे नंबर कसे तयार होतील? नंतर आपण 0 घेऊ, म्हणजे 1 घेऊ आपण आधी सुरुवातीला, 1 नंतर 0 घेऊ. हा एक नंबर तयार होईल. आता 1च्या नंतर 1 बरोबर हे सर्व नंबर घ्यायचे. म्हणजे 12 1, हे 1 आणि 2, 1 आणि 1 बरोबर सर्व नंबर. आता हे पुढचे सर्व नंबर म्हणजे 12 होईल, 13 होईल, 14 होईल आणि 15 होईल, बरोबर आहे. 1 घेतला आपण, आता 2 घेऊ नंबर. हा 2 घेतला, आधी 0 घेऊ,
मागचे 2 0 होईल, 2 1 बरोबर आहे. आता 2 3 कारण 2 2 नाही घेता येणार, 2 3 मागचे आणि पुढचे नंबर आपल्याला जॉईन करायचे आहेत. 2 3 2 4 आणि 2 5 बरोबर आहे. आता 2 घेतला, आता 3 घेऊ. 3च्या मागचे नंबर प्रथम 0 घेऊ, 3 0, नंतर 3 1 3 2 3 4 आणि 3 5 बरोबर आहे. 3 1 3 2 3 4 आणि 3 5. आता 4 घेऊ आपण, म्हणजे 4 0 पहिला घेणार, 4 1 4 2 4 3, 4 1 4 2 4 3 4 4 आणि पुढचा 4 5. जो नंबर घेतो आहे आपण त्याच्या मागचे घ्यायचे आणि पुढचे घ्यायचे आपल्याला बरोबर आहे. 2 घेतला तर मागचे 2 0 2 1 बरोबर आहे आणि पुढचे 2 3 2 4 2 5 याप्रमाणे. आता 5 राहिला आपला. 5ला काय करणार आपण, सर्व मागचे घेणार. 5 0 5 1 5 2 5 3 5 4 आणि 5 5. 55 रिपीट होईल, तो नंबर आपल्याला घ्यायचा नाही आहे. 4 4 पण आपल्याला घेता येणार नाही कारण नंबर सारखा होईल. 50 51 52 53 54 55 घेता येणार नाही कारण दोन्ही पण नंबर सारखेच होतील. आपल्याला विदाऊट रिपीटेशन दिलेलं आहे, त्यामुळे सारखे नंबर रिपीट नाही करता येणार. आपल्याला एकूण 25 नंबर मिळणार आहेत. प्रथम एक्सपेरिमेंट लिहून घेऊ. 2 डिजिट नंबर्स are formed using digits 0 1 2 3 4 5. पुढे पण सेंटेन्स लिहा तुम्ही विदाउट रिपिटेशन ऑफ दी डिजिट्स. नंतर सॅम्पल स्पेस. नंबर कोणते मिळतील आपल्याला, एवढे नंबर मिळतील. 10 11 येणार नाही कारण सारखे नंबर होतील. 12 13 14 15 20 21 23 24 25 30 31 32 33 येणार नाही, 34 35 बरोबर आहे. नंतर 40 नंतर 41 42 43 44 येणार नाही, 45 पुढे 50 51 52 53 54 55 येणार नाही. येथील नंबर मी इरेज केलेले आहेत कारण कसे आलेले आहेत ते आपण पाहिलेलं आहे आणि सर्व नंबर एका लाईनमध्ये लिहून घेतलेले आहेत आपण. आता एन ऑफ एस ही क्वांटिटी आपण पाहिलेली आहे 25 आहे बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 क्वांटिटी आहे 25. एन ऑफ एस ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला 25. आता इव्हेंट ए, the number formed is even. The number formed is even. इवन नंबर म्हणजे समसंख्या, ज्या संख्येला 2ने भाग जातो, पूर्ण 2ने भाग जातो म्हणजे त्या संख्येचे हाफ होतात, अर्धे होतात, अशा संख्या. ए इक्वल टू सेट कसा करणार, इवन नंबर पाहिजेत. येथे इवन नंबर कोणते आहेत, 10 इवन आहे, 12 याचे हाफ होतील, याचे हाफ होतील, ज्याचे हाफ होतात अर्धे होतात कंप्लीट तो इवन नंबर. 30 32 34 40 42 हा नाही 50 52 आणि 54 एवढे काय इवन नंबर, ते नंबर येथे लिहून घेऊ आपण. 10 12 14
10, 12, 14, नंतर 20, 24, 20, 24, 30, 32, 30, 32, 34, 40, 42, 40, 42, 50, 52, 50, 52 आणि 54 एवढे काय आहेत इवन नंबर आहेत. बरोबर आहे. दिलेल्या सॅम्पल स्पेसमधील एवढे इवन नंबर आहेत. पहा एकूण क्वांटिटी किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे एन ऑफ ए. तुम्ही एका खाली एक लिहा. एन ऑफ एची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 13 मिळेल. बरोबर आहे. एन ऑफ ए हे 13 आहेत. आता बी इव्हेंट बी सेंटेन्स लिहून घेऊ आपण. दी नंबर फॉर्म्ड इज डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे 3ने डिवाइड होणारा नंबर. दी नंबर फॉर्म्ड डिव्हिजिबल बाय 3. बीची इव्हेंट लिहून घेतली आपण. आता बीचा सेट तयार करू. काय पाहिजे आपल्याला डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे 3ने डिवाइड होणारे नंबर पाहिजेत. हे आपण यापूर्वी इवन नंबर लिहिले. बरोबर आहे. आता आपल्याला कोणते पाहिजेत 3ने डिवाइड होणारे म्हणजे त्या नंबरला 3ने पूर्ण भाग गेला पाहिजे. 3च्या पटीमध्ये असले पाहिजेत, मल्टिपलमध्ये असले पाहिजेत. असे नंबर आपल्याला या सेटमध्ये लिहायचे आहेत. 3च्या टेबलमध्ये किंवा 3च्या मल्टिपलमध्ये किंवा 3ने डिवाइड होणारे नंबर 12 हा नंबर आहे 3ने डिवाइड होईल. 15ला 3ने डिवाइड होईल. 21, 24 हे 30, 45ला 3ने डिवाइड करता येईल. 51ला 3ने डिवाइड करता येईल. बरोबर आहे. 3ने डिवाइड केलं तर 17 मिळतील आपल्याला. 51 हा पण नंबर येणार आहे. 54ला पण 3ने डिवाइड करता येईल. बरोबर आहे. एवढे नंबर 3ने डिवाइड होतील. 12, 15, 21 12, 15, 21 हे 24, 30 42 पण आहे कारण 3ने डिवाइड होईल. बरोबर आहे. 30 नंतर 42, 45, 51 आणि 54 एवढे नंबर मिळतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे एन ऑफ बी ही व्हॅल्यू मिळेल 9. देअरफॉर एन ऑफ बी इक्वल टू 9. बरोबर आहे. आता इव्हेंट सी लिहून घेऊ आपण. इव्हेंट सी दी नंबर फॉर्म्ड इज ग्रेटर दॅन 50. दी नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. 50पेक्षा मोठा पाहिजे. ग्रेटर दॅन 50 म्हणजे सीचा सेट कसा तयार होईल. सीचा सेट मिळेल 50पेक्षा ग्रेटर. 50पेक्षा ग्रेटर कोणते नंबर आहेत. 50 नको आपल्याला 50पेक्षा ग्रेटर पाहिजे म्हणजे 51, 52, 53 आणि 54. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण 51, 52, 53 आणि 54. एन ऑफ सी देअरफॉर एन ऑफ सी ही व्हॅल्यू 4. नेक्स्ट एक्सपेरिमेंट नंबर 5 फ्रॉम 3 मेन. मेन किती आहेत 3 मेन आहेत म्हणजे पुरुष व्यक्ती 3 आहेत. वुमेन 2 आहेत. 2 वुमन स्त्री 2 आहेत. इन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन्स. 2 पर्सनची आपल्याला कमिटी तयार करायची आहे म्हणजे इन्व्हायरमेंट कमिटी पर्यावरण समिती तयार करायची 2 पर्सनची इज टू बी फॉर्म. तर इव्हेंट या आहेत ॲटलिस्ट 1 वुमन मेंबर
1 मॅन 1 वुमन नॉट वुमन मेंबर. पहा 3 मेन आहेत आणि 2 वुमेन आहेत. फॉर मेन पहा इथे आपण लिहिणार लेट. पहा येथे लिहिण्याच्या ऐवजी मी येथे लिहितो, हे तुम्ही आन्सरमध्ये लिहून घ्या. लेट 3 मेन. 3 मेनसाठी आपण काय करू, M1 M2 आणि M3 हे 3 व्यक्ती आहेत, बरोबर आहे. आता अँड 2 वुमन वुमेन. एक व्यक्ती असेल तर आपण मॅन लिहितो, एकपेक्षा जास्त असेल तर मॅनचा आपण मेन लिहितो. एक स्त्री असेल तर आपण वुमन लिहितो आणि एकपेक्षा जास्त स्त्री असतील तर आपण वुमेन लिहितो, बरोबर आहे. हे एकवचन अनेकवचन याप्रमाणे. 2 वुमेन म्हणजे आपण वुमनसाठी W घेऊ, W1 आणि W2, बरोबर आहे. हे आपण कन्सिडर केलेलं आहे. सोल्युशन पहा, सोल्युशनमध्ये हे पण सेंटेन्स तुम्ही लिहून घ्या. आता एक्सपेरिमेंट लिहू आपण. फ्रॉम 3 मेन अँड 2 वुमेन कमिटी of 2 persons is formed. 2 पर्सनची कमिटी तयार केलेली आहे. त्यामध्ये 3 पुरुष आहेत आणि 2 स्त्रिया आहेत. 3 मेन आहेत, 2 वुमेन आहेत. तर मेन 3 आहेत म्हणजे M1 M2 आणि M3, बरोबर आहे. वुमन 2 आहेत म्हणजे W1 आणि W2. तर आपल्याला काय करायचं आहे, 2 पर्सनची कमिटी तयार करायची. म्हणजे आपण सॅम्पल स्पेस कसा लिहिणार, S इक्वल टू M1 M2 घेऊ, M1 M2, बरोबर आहे. आता M1 बरोबर पुढचे सर्व घ्यायचे. M1 M2 झाला, M1 बरोबर M3 बरोबर आहे. आता M1 बरोबर वुमन 1 M1 W1, बरोबर आहे. आता M1 बरोबर W2 M1 आणि W2, बरोबर आहे. आता काय करायचं, पुन्हा हा M2 घ्यायचा, M2 बरोबर आता पुढचे घ्यायचे, मागचे नाही घ्यायचे. पुढचे सर्व घ्यायचे. M2 बरोबर M3 बरोबर W1 M2 बरोबर W2 आणि W2. मागचे घेतले तर काय होईल, रिपीट होईल. त्यामुळे मागचे नाही घ्यायचे आपल्याला, पुढचे घ्यायचे. आता M2 झाला. आता M3 बरोबर पुढचे सर्व घ्यायचे म्हणजे M3 W1 M3 W1, बरोबर आहे. M3 W2. आता W1 बरोबर पुढचा कोणता येणार आहे, W1 W2. मागचा जर घेतला आपण M3 बरोबर मागचा घेतला तर M3 M2 होईल म्हणजे M3 M2 आहे, बरोबर आहे. त्यामुळे पुढचे घ्यायचे आपल्याला, मागचे नाही घ्यायचे. M1 बरोबर पुढचे सर्व घेतले आपण, बरोबर आहे. M2 बरोबर पुढचे सर्व, M3 बरोबर पुढचे, W1 बरोबर पुढचे, याप्रमाणे किती होतील, एवढ्या रेडिंग येणार आहेत आपल्याला. हा काय होईल, आपला सॅम्पल स्पेस होईल, बरोबर आहे. M1 M2 मध्ये कॉमा नाही द्यायचा. दोघांची कमिटी, दोघांनंतर कॉमा द्यायचा आपल्याला. 2 पर्सनची कमिटी आहे म्हणून 2 पर्सन एकत्र लिहायचे आपल्याला आणि नंतर कॉमा लिहायचा आहे. M1 M3 M1 W1 M1 W2
M2 M3 M2 M3 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W1 M3 W2 M3 W2 आणि W1 W2 याप्रमाणे सॅम्पल स्पेस येणार आहे. याच रीडिंग आपण पुढे लिहू. बरोबर आहे. एकाच लाईनमध्ये आपण सर्व रीडिंग लिहिलेले आहेत. हा होईल सॅम्पल स्पेस. या एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस याप्रमाणे होणार आहे. आता इव्हेंट लिहायचे आपल्याला. इव्हेंट ए इव्हेंट काय आहे? ॲटलिस्ट वन वुमन मेंबर. ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी, त्यापेक्षा जास्त असेल तर चालेल, पण कमीत कमी एक पाहिजे वुमेन. 2 वुमेन आले तर चालेल, परंतु कमीत कमी एक तरी वुमेन पाहिजे. ॲटलिस्ट वन वुमन. ही इव्हेंट ए आहे. आता एचा सेट लिहिणार आपण. इक्वल टू एचा सेट काय होईल? ॲटलिस्ट वन वुमन. कमीत कमी एक वुमन पाहिजे, म्हणजे डब्ल्यू पाहिजे त्यामध्ये. बरोबर आहे. येथे डब्ल्यू आहे, येथे वन वुमन आहे, येथे पण एक वुमन आहे. बरोबर आहे. वुमन आहे का? येथे आहे. येथे पण वुमन आहे. डब्ल्यू आहे येथे पण डब्ल्यू आहे. W1 असो किंवा W2 असो, ती वुमनच आहे, म्हणजे येथे वुमन आहे. ॲटलिस्ट म्हणजे येथे 2 वुमन आहेत, परंतु ॲटलिस्ट कमीत कमी एक पाहिजे. जास्त असेल तर चालेल, म्हणजे ही पण व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे. M1 W1 M1 W1 M1 W2 M1 W2 M2 W1 M2 W1 M2 W2 M2 W2 M3 W1 M3 W1 M3 W2 M3 W2 W1 W2 W1 W2. ॲटलिस्ट वन वुमन पाहिजे, त्यामुळे या दोन्ही वुमन पण आपल्याला घेता येतील. एक किंवा त्यापेक्षा जास्त. ॲटलिस्ट कमीत कमी एक पाहिजे. जास्त असेल तर चालेल, पण त्यामध्ये पण एक आहेच. एन ऑफ ए काय होईल? 1 2 3 4 5 6 7. देअरफॉर 7. बरोबर आहे. 7 क्वांटिटी होईल. आता इव्हेंट बी लिहून घेऊ आपण. इव्हेंट बीची इव्हेंट काय आहे? 1 मॅन 1 वुमन. 1 मॅन. त्या कमिटीमध्ये एक मॅन आणि एक 1 वुमन पाहिजे, म्हणजे एक एम पाहिजे आणि एक डब्ल्यू पाहिजे. म्हणजे बीचा सेट कसा होईल? यामध्ये एक मॅन एक वुमन पाहिजे, म्हणजे एम आणि डब्ल्यू पाहिजेत. येथे एम आणि डब्ल्यू आहेत, म्हणजे ही एक रीडिंग होईल. बरोबर आहे. एक मॅन एक वुमन पाहिजे, एम पण पाहिजे आणि डब्ल्यू पण पाहिजे. येथे एम आणि डब्ल्यू आहेत. एक मॅन एक वुमन आहे. येथे एक मॅन एक वुमन आहे. येथे पण मॅन आणि वुमन आहे. येथे पण आहे, येथे पण आहे, येथे नाही आहे, दोन्ही वुमन आहेत. एवढ्या क्वांटिटी होतील. 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 आणि M3 W2 M3 W2. 1 2 3 4 5 6. Therefore n of B इक्वल टू 6. बरोबर आहे. आता इव्हेंट सी लिहून घेऊ आपण. इव्हेंट सी
काय येणार आहे, नॉट वुमन मेंबर. नॉट वुमन म्हणजे यामध्ये डब्ल्यू नसला पाहिजे, नॉट वुमन मेंबर. बरोबर आहे. म्हणजे सीचा सेट कसा होईल, देअरफॉर सीचा सेट वुमन नसली पाहिजे. आता म्हणजे फक्त मॅन पाहिजे आपल्याला, वुमन नसली पाहिजे, नॉट वुमन मेंबर. येथे वुमन नाही आहे, येथे पण वुमन नाही, येथे आहे, येथे आहे, येथे पण वुमन नाही आहे. बरोबर आहे. इथे आहे, येथे आहे, येथे पण वुमन आहे, येथे पण वुमन आहे आणि येथे पण आहे. म्हणजे फक्त 3 ठिकाणी वुमन नाही आहे. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण M1 M2 M1 M3 M1 M3 आणि M2 M3 M2 M3. N ऑफ C, देअरफॉर N ऑफ C ही व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल, 3. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 6 म्हणजे एक्सपेरिमेंट नंबर 6. एक्सपेरिमेंट काय केलेला आहे, 1 कॉइन अँड 1 डाय थ्रोन सायमल्टेनियसली. पहा 1 कॉइन आणि 1 डाय सायमल्टेनियसली थ्रो केलेला आहे. एकाच वेळी 1 डाय आणि 1 कॉइन आपण थ्रो केलेला आहे. तर आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचा आहे, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट लिहायचे आहेत या एक्सपेरिमेंटचे आणि इव्हेंट पण आपल्याला लिहायचे आहेत. पहा सोल्युशन. प्रथम एक्सपेरिमेंट लिहून घेऊ आपण. एक्सपेरिमेंट काय आहे, 1 कॉइन अँड 1 डाय. पहा एकच असेल तर डाय, 2 असतील तर डाईस थ्रोन सायमल्टेनियसली. मग यस या एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस काय होईल. पहा एक कॉइन आहे, कॉइन जर थ्रो केला हेड किंवा टेल मिळेल. बरोबर आहे. कॉइनसाठी सॅम्पल स्पेस हेड किंवा टेल होईल. आणि डाय आपण थ्रो केला तर डायसाठी सॅम्पल स्पेस काय होईल, 1 2 3 4 आणि 5 6. परंतु हे दोन्ही आपण एकदाच थ्रो केलेले आहेत, म्हणजे दोघांचा आपल्याला एकत्रित सॅम्पल स्पेस घ्यायचा आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करणार, या एच बरोबर सर्व रिडिंग घेणार आणि टी बरोबर सर्व रिडिंग आपण घेणार आहोत. पहा म्हणजे काय होईल, एच बरोबर H1 होईल, H2 होईल, H3 H4 H5 आणि H6. बरोबर आहे. त्याप्रमाणे टी बरोबर सर्व घेऊ आपण, म्हणजे T1 T2 टी बरोबर 1 2 3 4 5 6, T1 T2 म्हणजे T3 T4 T5 आणि T6. पहा हा काय होईल, सॅम्पल स्पेस होईल. जर आपण एक कॉइन आणि एक डाय सायमल्टेनियसली थ्रो केला तर हा सॅम्पल स्पेस येथे लिहून घेऊ आपण. पहा H1 H2 H3 H4 H5 H6. बरोबर आहे. हेड फिक्स आहे आणि डायच्या रिडिंग आपण प्रत्येक वेळी चेंज केलेल्या आहेत. हेड बरोबर सर्व रिडिंग आपण डायच्या घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आता टेल बरोबर या डायच्या सर्व रिडिंग म्हणजे T1 T2 T1 T2 T3 T4 T5 आणि T6. बरोबर आहे. याप्रमाणे रिडिंग येणार आहेत. हा होईल सॅम्पल स्पेस. बरोबर आहे. पहा या रिडिंग आपण कशा प्रकारे लिहिलेले आहेत तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता N ऑफ S म्हणजे क्वांटिटी किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. N ऑफ S 12. बरोबर आहे. आता इव्हेंट ए सेंटेन्स लिहून घेऊ आपण. टू गेट हेड अँड ॲन ऑड नंबर. टू गेट हेड आपल्याला हेड पण पाहिजे आणि ऑड नंबर पाहिजे. अँड ऑड नंबर म्हणजे इव्हेंट ए आहे इथे, इव्हेंट ए
ते 2 डॉट लिहिणार आपण आणि एचा सेट तयार करू. हेड पाहिजे आणि ऑड नंबर पाहिजे. आता इथे हेड आहे परंतु ऑड नंबर पाहिजे. 1 ऑड आहे, 3 पण ऑड आहे, हेड आहे आणि ऑड आहे. हा इवन आहे, हेड आणि ऑड नंबर, बरोबर आहे. हा इवन नंबर आहे. आपल्याला हेड पाहिजे आणि ऑड नंबर पाहिजे. पुढे सर्व टेल आहेत म्हणजे एवढेच येणार आहेत. किती? H1, H3 आणि H5. H1, H3 आणि H5. n ऑफ ए, देअरफॉर n ऑफ एची व्हॅल्यू काय मिळेल? 3, बरोबर आहे. 1 2 3. आता इव्हेंट बीचं सेंटेन्स लिहून घेऊ आपण. इव्हेंट बीचं, टू गेट अ हेड ऑर टेल. हेड पाहिजे किंवा टेल पाहिजे, काही असेल तर चालेल, परंतु इवन नंबर पाहिजे. त्याबरोबर इवन नंबर असला पाहिजे. हेड ऑर टेल. बीचा सेट कसा लिहिणार आपण? हेड किंवा टेल परंतु इवन नंबर पाहिजे. पहा आता हे पहिल्या प्रॉब्लेमचं आहे, हे कट करू आपण. आता हेड किंवा टेल परंतु इवन नंबर. येथे इवन नंबर आहे, हेड आहे. येथे इवन नंबर, हेड पण चालेल, टेल पण चालेल. हा इवन नंबर आहे, हा पण इवन नंबर आहे. 4 हा इवन नंबर आहे, 6 हा इवन नंबर आहे, बरोबर आहे. म्हणजे H2, H4, H6, H2, H4, H6. त्याप्रमाणे T2, T4 आणि T6, बरोबर आहे. याप्रमाणे 1 2 3 4 5 6. n ऑफ बी, देअरफॉर n ऑफ बी ही व्हॅल्यू 6. पहा आता इव्हेंट सी. पहा इव्हेंट सी थोडी मजेदार आहे. कशी आहे पहा? नंबर ऑन अप्पर फेस. पहा डायच्या अप्पर फेस नंबर ग्रेटर दॅन 7 पाहिजे. ग्रेटर दॅन 7 अँड टेल. आणि कॉईनचा टेल पाहिजे. टेल म्हणजे सीचा सेट कसा होईल? नंबर ऑन अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7. पहा डायसाठी रिडिंग कोणते असतात? 1 2 3 4 5 6. यापैकी कोणतीही एक रिडिंग अप्पर फेसला असेल डायच्या, बरोबर आहे. परंतु आपल्याला विचारलेलं काय आहे? ग्रेटर दॅन 7. 7पेक्षा ग्रेटर पाहिजे. शक्य आहे का? नाही. म्हणजे ही रिडिंगच नाही आहे डायमध्ये, बरोबर आहे. आणि टेलचा प्रश्नच येत नाही कारण ही रिडिंगच नाही. त्यामुळे आता येथे काय लिहिणार आपण? ती रिडिंग नसल्यामुळे आपण हा एम्प्टी सेट ठेवणार. येथे एलिमेंट आपल्याला लिहिताच येणार नाही कोणता. आउटकम्स काहीच नाही, बरोबर आहे. त्यामुळे हा एम्प्टी सेट ठेवायचा. आणि n ऑफ सीची व्हॅल्यू काय येईल? एम्प्टी सेट. ते काहीच नाही म्हणजे 0. n ऑफ सीची व्हॅल्यू 0. पहा डायमध्ये 7 नंबर नसल्यामुळे आपण येथे काहीच लिहिलेलं नाही आहे, बरोबर आहे. ग्रेटर दॅन 7 पाहिजे. तो नंबर नाही आहे आपल्या, रिडिंग नाही आहे, आउटकम नाही आहे आपल्याकडे. म्हणून सी हा एम्प्टी सेट ठेवलेला आहे आपण. येथे काहीच नाही म्हणजे n ऑफ सीची व्हॅल्यू 0. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.